राजे, तुम्ही आग्र्याला जाणार? जिजाबाई उतरल्या. तो धक्का साऱ्यांनाच बसला होता. महालात मोरोपंत पिंगळे, सोनोपंत डबीर, जिजाबाई आणि राजे हे बसले असता राजांनी ती बातमी अगदी सहजपणे सांगून टाकली. राजे स्मितवदनाने म्हणाले, माँसाहेब, त्यात एवढं दचकायला काय झालं? औरंगजेब आता खरेखुरे शहेनशाह झाले आहेत. संभाजीराजे 6,000 मनसबदार बनले आहेत. आम्हीही फरमानाच्या कृपेला पात्र झालो आहोत. बादशहानी प्रसन्न होऊन आम्हाला बोलावलं, त्यात आनंद मानायला नको का? नाही, त्यावेळी तुम्हाला थट्टा सुचते? जिजाबाईंनी दटावले. माँसाहेब, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आम्ही विसरलो नाही. त्याचमुळं हा निर्णय आम्ही घेतला. आज या परिस्थितीत आम्ही किती दिवस राहिलो तरी ते स्वप्न हाताशी यायचं नाही. उलट या संधीचा आम्ही फायदा घ्यायचं ठरवलं आहे. कसला फायदा? मोरोपंत म्हणाले. फायदा आहे तर, जर खरोखरीच बादशहा प्रसन्न झाले तर आम्हाला ते दख्खनची सुभेदारी बहाल करते. दिल्ली दरबारची मनसब घेऊन आम्ही मुलखात आलो की आपोआप मिर्झाराजांचा शह सुटेल. बादशहा दिल्ली सुखरूप असतील आणि त्यांच्या नावाखाली इथलं राज्य पुरं उभं करता येईल. ही काय थोडा फायदा आहे? सारे निरुत्तर झाले. जिजाबाईंचा जीव काळजीने पोखरून गेला. राजांचे सांगणे पटत होते, कळत होते, पण मातेच्या मनाची काळजी त्याने दूर होत नव्हती. त्या म्हणाल्या, राजे, पण धोका केवढा? धोका मुळीच नाही. मिर्झाराजांनी शब्द दिला आहे, ते शब्दाचे सच्चे आहेत. त्यासाठी ते हवं ते करतील, त्याची आम्हाला खात्री आहे. मिर्झाराजांच्या शब्दाखातर तरी औरंगजेब आम्हाला जीव मोलानं जपेल. त्याला जपावंच लागेल. मिर्झाराजांना डावलणं औरंगजेबालाही पेलणार नाही. ती खात्री नसती तर आम्ही होकार दिलाच नसता. सारे निरुत्तर झाले. राजांना फार दिवसांची उसंत नव्हती. दुसऱ्या दिवशी राजे गडाबाहेर पडले. राजे आपल्या गडांना अचानक भेट देत होते. गडाची पाहणी करत होते. किल्लेदारांना सांगत होते, हुशारीने राहा. रात्रंदिवस जागता पहारा ठेवा. अकस्मात हल्ला आला तरी न डरता हल्ल्याला तोंड द्या. माँसाहेबांची आज्ञा होईल ती काटेकोरपणे पाळा. आजवर जसे वागत आला तसेच आम्ही आहोत, तसंच समजून वागा. गड राखला तर तुमच्या गुणाचं चीज होईल. हेळसांड झाली तर गय केली जाणार नाही. आपल्या मुलकाचा कारभार नीट लावून राजे मोरोपंतांसह राजगडावर आले. राजांनी आपली सारी विश्वासातली माणसे गोळा केली. त्यात येसाजी, तानाजी, प्रतापराव गुजर, फिरंगोजी, नरसाळा, हिरोजी फर्जंद, निराजीरावजी, त्र्यंबक सोनदेव अशा साऱ्यांना बोलवून राजांनी राज्याची निर्वानिर्व केली. राज्याचा कारभार मुखत्यारी जिजाबाईंच्या हाती सोपविला. मोरोपंत पिंगळे पेशवे, निळो सोनदेव मुजुमदार आणि नेताजीनंतर सेनापती बनलेले प्रतापराव गुजर यांना राज्यकारभार सांगितला. आरमाराचा सुबा दर्या सारंग दौलत खान आणि माया नाग भंडारी यांच्यासवर सोपविला. राजांची निर्वानिरव पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. राजे युवराजांसह जाणार या कल्पनेनेच जिजाबाई घायाळ बनल्या होत्या. वार्धक्याची सावली जिजाबाईंच्यावर पडली होती. जिजाबाई म्हणाल्या, राजा, अरे तू नाही, संभाजी नाही तर या कारभाराला काय करायचं? हा माँसाहेब, असं म्हणू नका. आम्ही माघारी येऊ, सुखरूपणे येऊ, पण आमच्यापेक्षा राज्य मोलाचं. ते टिकवायला हवं. जेव्हा आम्हाला कळत नव्हतं तेव्हा सदरेवर बसून कारभार चालवणाऱ्या माँसाहेबांची आज गरज आहे. ती उणीव तुम्ही भरून काढायला हवी. मोरोपंतांनी विचारले, राजे, आपल्याबरोबर? ते सांगायचं राहिलंच. आमच्याबरोबर रघुनाथ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर, मदारी मेहतर, बाजी जेधे, निराजीरावजी, सबनीस ही मंडळी येतील. कवी परमानंदांनाही आम्ही बोलावलं. ज्यांची नावे घेतली ते धन्य झाले, पण येसाजी, तानाजी, फिरंगोजी यांच्यासारखी मंडळी नाराज झाली. राजे म्हणाले, फिरंगोजी, इथं राज्य आहे, ते राखायला हवं. ते काम तुमचं. तानाजी, येसाजी, प्रतापराव, तुम्ही ही जबाबदारी पेलली पाहिजे. माँसाहेबांना जपलं पाहिजे. गरुडाच्या नजरेनं मुलकावर नजर ठेवा. सावधगिरीनं राहा. राजांनी 350 माणसांची निवड केली होती. एकूण एक माणूस पारखून घेतला होता. त्यात अनेक नजरबाज सामील करून घेतले होते. पालख्यांचे भोई आणि सामानाची वाहतूक करणारे यातही माणसांची पारख झाली होती. राजांना सोबत करण्यासाठी म्हणून नेमून झालेले जानी बेग आणि तेजसिंग कचवा गडावर हजर झाले. प्रयाणाचा दिवस जवळ येत होता. जिजाबाईंनी शास्त्रांना विचारून मुहूर्त काढला होता. फाल्गुन शुद्ध नवमीला राजे निघणार होते.
गडावरच्या सर्व देवतांना अभिषेक झाले. राजवाडा सामानाची बांधाबांध चालू होती. संदुका पेट्या भरल्या जात होत्या. संभाजी राजे प्रवासाच्या कल्पनेने आनंदले होते. मोठ्या उत्साहाने सारी गडबड ते पाहत होते. राजांच्या महाली मनोहरी राजांचे कपडे संदुकीत भरत होती. सोयराबाई नजर ठेवीत होत्या. सोयराबाई एक पेटी हाती देत म्हणाल्या, मनोहरी, टोपाच्या खणात ही पेटी ठेव. शिरपेच आहेत, पण स्वारींना सारं सापडेल का? आत्ताच कुठं काय ठेवलं हे माझ्या लक्षात नाही. महादेव आहे ना संगती, मनोहरी म्हणाली. त्याला सारं समजावून सांगेन. खरं सांगू का राणीसाहेब, त्यांना ह्या कपड्यातलं काही कळत नाही. कपडे काढून द्यावेत तेव्हा कळतं. कपड्यातलंच काय, पण संसारातलंही कळत नाही, सोयराबाई निश्वास सोडून म्हणाल्या. त्याच वेळी कानावर आवाज झाला, छान बोलली चालली तुमची. दोघी झटकन ताट झाला. गडबडीने पदर घेतले गेले. राजे हसत आत आले. आडून ऐकलं की निंदाच काणी पडते याचं प्रत्यंतर आज आलं. दोघी लाजून हसल्या. दोघींच्याकडे पाहत राजे बोलले, आम्ही एवढा राजाचा खटाटोप करतो आणि आम्हाला साधं कपड्यातलं कळत नाही. सोयराबाईंनी मान वर केली. त्या म्हणाल्या, मग सांगा पाहू, जाम्या चळणे अंगरख्याचे किती जोड घालायचे, त्यात जरी बुंदी किती, रंगीत किती, साधे किती, बंदाचे किती आणि गोफाचे. बस बस बस, राजे एकदम म्हणाले. आम्ही हारलो. जर आमचा महादेव एवढी उसाबर करीत असेल तर आम्ही परत येताच त्याला मुजुमदार करून टाकू. असल्या किचकट कामात थकत असेल तर सोपं काम देऊ. मनोहरी तोंडाला पदर लावून बाहेर गेली. महालात फक्त राजे आणि सोयराबाई राहिल्या. राजे सोयराबाईंच्या नजीक गेले. सोयराबाई तर राजांच्याकडे पाहत होत्या. त्यांचा गौरवर्ण धिटाईची नजर, प्रभावी व्यक्तित्व पाहत राजे म्हणाले, राणीसाहेब, आम्ही जाणार म्हणून वाईट वाटत नाही. वाईट ते कशासाठी? जाणं भाग आहे म्हणून जाता. हे साऱ्यांनाच कळत नाही. राजे बोलून गेले. मला खोटं वागायला येत नाही, सोयराबाई हसून म्हणाल्या. तसं पाहिलं तर एरवी देखील कुठं एका जागी राहणं होतं. आम्हा बायकांना त्याची सवयच असते. तेही खरं, राजांनी होकार दिला. साऱ्यांनाच काळजी वाटते बाळराजांची. आपल्यापेक्षा का बाळराजे जास्त भलतीच सोंग करतात. सोयराबाई उत्साहाने बोलत होत्या, पण राजे कुठेतरी व्यतीत होत होते. का ते त्यांना कळत नव्हते. राजे सावरून म्हणाले, राणीसाहेब, आपण थोरल्या आता मासाहेब थकल्या. तुम्ही आता दप्तरी लक्ष देत जा. मासाहेबांच्या बरोबर कारभाराला मदत करीत चला. मासाहेबांना आवडलं तर करीन की. मी सांगेन, राजांनी आश्वासन दिलं. मी जात म्हणून सोयराबाई थांबल्या. राजे नजीक गेलेत आणि सोयराबाईंच्या खांद्यावर हात ठेवले. ते म्हणाले, राणीसाहेब, काही हवं का? कसं सांगावं ते कळत नाही. उत्तरेला अत्तर चांगली मिळतात म्हणे. सवड झाली तर आणावी. राजे हसले. त्या हसण्याने दचकून सोयराबाईंनी विचारले, माझं काही चुकलं का? छे, मुळीच नाही, राजे गडबडीने म्हणाले. आपलं काम करण्यात आम्हाला आनंद वाटेल. पहा विसराल. आम्ही मुळीच विसरणार नाही. आमच्या साऱ्या प्रवासात एवढं एकच सुगंधी काम आहे, ते कसं विसरणार? सोयराबाई लाजल्या आणि क्षणात महालाबाहेर गेल्या. राजांचे उसने हास्य जागच्या जागी विरून गेले. दप्तरीची निर्वाणीरव करून झोपायला जाण्यास खूप उशीर झाला. दिवसाच्या श्रमाने थकलेले राजे आपल्या महाली आले. समया तेवत होत्या. काही वाती विजल्या होत्या. राजांच्या डोळ्यावर झोप तिष्ठत होती. राजे पलंगाकडे जात होते. राजांच्या पलंगाजवळ कोणीतरी बसले होते. राजांनी जवळ जाताच ओळखले. कोण? राजांनी विचारले. पुतळा. पुतळाबाई उभ्या राहिला. राजे जवळ गेले. पुतळाबाईंचा चेहरा आपल्याकडे वळवीत ते म्हणाले, पुतळा, काय झालं? पुतळाबाईंना हुंदका फुटला. त्यांचे सारे अंग गदगदत होते. राजांनी पुतळाबाईंना जवळ घेतले. राजांचा हात पाठीवरून फिरत होता. राजे म्हणाले, वेडी का तू? पुस डोळे. आम्ही परत येऊ, काळजी करू नको. पुतळाबाईंनी डोळे पुसले. राजे म्हणाले, पुतळा, मी उद्या निघणार. तू भेटलीस बरं झालं. मला विचारायचं होतं. काय? तुझ्यासाठी काय आणू म्हणाल? पुतळा विचारली. हो सांग ना. आणाल? पुतळाबाईंनी विचारलं. हो सांग ना. माझी शपथ, तुझी शपथ. आता तर झालं. राजे पुतळाबाईंच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंची नजर उंचावली. राजे म्हणाले, सांगा ना. आपण सुखरूप यावं एवढं बोलून पुतळाबाईंनी हुंदका दिला. राजे सुन्न झाले. म्हणाले, फार कठीण काम सांगितलंस पुतळा. ठीक आहे, आम्ही जरूर ते पार पाडू, पण त्यालाही अट आहे. पुतळाबाईंनी चमकून वर पाहिले. राजे हसत म्हणाले, रडायचं नाही. उपवास तर मुळीच करायचे नाहीत. काहीतरीच. वा, काहीतरीच का? कसं? आम्ही शब्द पाळण्यासाठी यायचं, तेव्हा आपलं माणूस तरी दिसायला हवं ना. काही धाड होत नाही मला. पुतळाबाई म्हणाल्या, जाते मी. रात्र फार झाली. दर्शन घेण्यासाठी थांबले होते. पुतळाबाई वळल्या. राजांनी हाक मारली, पुतळा. जी. पुतळाबाई वळल्या. एक काम करशील?
आज्ञा. राजांचा आवाज घोगरा बनला. ते म्हणाले, मासाहेबांचं वय झालं, थकलात त्यांना सांभाळायला धीर द्यायला कोणीतरी हवं. तू त्यांना जप, तुझ्यामुळं मी निश्चिंत राहीन. करशील? एवढा विश्वास टाकला, सोनं झालं माझं. पुतळाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी क्षणभर राजांच्याकडे पाहिले आणि त्या झरकण निघून गेल्या. समईच्या उजेडात दिसलेल्या त्या नेत्रांच्या दर्शनाने राजांना केवढा धीर आला तेच आठवीत राजे झोपी गेले. पहाटे स्नान आटोपून पूजा करून राजे महालात आले. मनोहरी तेथे उभी होती. राजांनी सांगितले, मनोहरी, देवाच्या पेटीत माझं पूजेचं स्फटिकलिंग ठेव. जी. मनोहरीने देवारातले स्फटिकलिंग उचलले आणि राजांच्या पूजेच्या पेटीत ठेवले. राजे कुठेही गेले तरी त्यांच्याबरोबर ते लिंग सदैव असे. मनोहरीने पेटी बंद केली. राजांनी विचारले, मनोहरी, सामान गेले? जी. सगळं सामान पहाटेच गडाखाली गेलं. मी जाऊ? हो. मनोहरी पुढे आली. चटकन तिने राजांचे पाय शिवले. नकळत राजांचा हात क्षणभर तिच्या मस्तकावर विसावला. मनोहरी उभी राहिली. तिचे अश्रूंनी भरलेले डोळे पाहताच राजे म्हणाले, काळजी करू नको मनू, आम्ही सुखरूपपणे परत येऊ. तुझ्यासारख्या अश्राप जीवांची आशा वाया जायची नाही. मासाहेबांना जपा. राजे महालातून खाली आले. संभाजीराजे जिजाबाईंच्या महाली हजर होते. दागिन्यांनी सजलेले राजे बोलले, शाही दरबाराचा थाट दिसतो खरा. बाळराजांचा हात धरून राजे देवाराजवळ गेले. जमिनीला मस्तक टेकून दोघे पाया पडले. राजे मासाहेबांच्या जवळ आले. परत त्यांचे मन भारावले. जिजाबाई घायाळ नजरेने पाहत होत्या. काही न बोलता राजांनी मासाहेबांच्या पायावर मस्तक टेकवले. उठत असताना ते जिजाबाईंच्या कुशीत ओढले गेले. शिवबा, जिजाबाई उतरल्या. राजे कष्टाने मिठीतून मोकळे झाले. मासाहेब, चिंता करू नका, आम्ही परत येऊ. बोलून चालून शत्रुघरात आम्ही जातो आहोत. अनेक बातम्या उठतील, पण त्यांनी घाबरे होऊ नका, धीर घालवू नका, सांभाळा. पोराला जप. काळजी करू नका मासाहेब. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि राजे म्हणाले, येतो आम्ही. राजे वळणार तोच जिजाबाई म्हणाला, राजे थांबा. जिजाबाईंनी शाल आणली आणि राजांच्या हाती दिली. हे काय, शाल कशाला? राजे, बाळराजे माझ्या जवळ झोपतात ना, त्यांची ही शाल. पण उकाडा असणार. या शालीखेरीज बाळराजांना चांगली झोप येत नाही. राजांनी शाल घेतली आणि बाळराजांसह ते महालाबाहेर पडले. राजे आपल्या सरंजामासह वाटचाल करीत होते. उन्हाळ्याची सुरुवात झाली होती. बाळराजे बरोबर असल्याने राजांचा प्रवास जरा धीमापणाने चालत होता. राजांना वाटेतच औरंगजेबाचे फर्मान मिळाले. इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे. खातर जमेने यावे म्हणजे भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल. सदर फरमानाबरोबर राजांना खास पोशाख पाठवला होता. राजांना ते पत्र व पोशाख पाहून खूप समाधान वाटले. वाटेवर जेथे राजांचा मुक्काम पडत होता तेथे मोगल अधिकारी सामोरे येत होते. राजांच्या कबिल्यातला दाणा पाणी पुरवित होते. औरंगजेबाने आपले कुल फौजदार व महाल मोकासे यांना तशी ताकीद पत्रे आधीच लिहिली होती. खुद्द शहाजादे यांच्याप्रमाणे अदब चालवावी असा औरंगजेबाचा सर्वांना हुकूम होता. त्यामुळे कष्ट न होता राजांचा प्रवास होत होता. राजे दरमजल करीत औरंगाबादेच्या नजीक आले. शिवाजी राजा येतो आहे हे कळता साऱ्या औरंगाबादेचे कुतूहल जागृत झाले. राजे यायच्या दिवशी शिवाजीराजांना पाहायला रस्त्यावर हजारोंची गर्दी जमली. साऱ्यांचे लक्ष वेशीकडे लागले होते. तोवर हाकाटी उठली, आला आला. औरंगजेबाच्या सुभेदाराचे स्वार दौडत नगरात प्रवेश करीत झाले. हटो हटो म्हणत ते दौडत रस्त्यावरून पुढे गेले आणि वेशीतून आघाडीचा हत्ती प्रवेश करता झाला. चांदीच्या दागिन्यांनी सजलेल्या त्या हत्तीच्या पाठीवर चांदीचा हौद होता. त्या हौद्यावर शिवाजीचे भगवे निशाण फडकत होते. भगव्या निशाणावर जरीच्या कशिदाने काढलेले सूर्यचंद्र नजरेत भरत होते. आघाडीच्या निशाणापाठोपाठ रक्षक स्वार येत होते. स्वारांच्या देखण्या घोड्यांची खोगिरे सुद्धा सुवर्ण चांदीच्या जराने मढवली होती. स्वारांच्या मागे रुबाबदार कपडे घातलेले पायदळ येत होते. त्यांच्या मागून खास पालखी येत होती. राजे पालखीत बसले होते. सर्व पालखी नक्षीदार चांदीच्या पत्र्याने मढवली होती. पालखीचे खूर व कळस सुवर्णाचे होते. बाळराजांनी तसलीच पालखी पाठीमागून येत होती. पालखीचे सर्व भोई एकाच वेशाचे होते. त्यांची तुर्की पागोटी लक्ष वेधून घेत होती. आपल्या दुडक्या चालीने पालखी तोली ते जात होते. दोन्ही पालख्यांबरोबर स्वार आणि सशस्त्र दल तळपत्या तलवारी, लांब नळ्यांच्या बंदुका घेऊन चालत होते.
ऊन लागू नये म्हणून झालरीची अब्दगीर धरलेले 2 सेवक पालखी मागून जात होते. त्या 2 पालख्यांच्या मागे राजांच्या खास माणसांच्या अनेक पालख्या चांदीची हौदे असलेल्या 2 हत्तींनी चालत होत्या. सामानाचे उंट बैल येत होते. ते वेगळेच. औरंगाबादेचे नागरिक राजांना निरखीत होते. गव्हाळ वर्णाचे देखणे स्वरूप पाहून नागरिक तृप्त होत होते. पाठीमागच्या पालखीतील बाळराजांनी आपल्या अप्रतिम देखणेपणाने साऱ्यांची मने काबीज केली. बाळराजांना पाहून अनेक हिंदू स्त्रियांनी उभ्या जागी कानशिलांवर बोटं मोडली. औरंगाबादच्या सुभेदार शिकण खान मोठाच मगरूर होता. शिवाजी राजांबद्दल आलेले फर्मान त्यालाही पोचले होते. पण तिकडे दुर्लक्ष करून आपण स्वतः राजांच्या स्वागताला न जाता त्याने आपल्या पुतण्याला राजांच्या स्वागताला पाठवले. त्यांच्या मते एका जमीनदार मराठ्याला एवढा मान पुष्कळ होता. खानाच्या पुतण्याचे राजांचे वेशी स्वागत केले आणि सांगितले, सुभेदार सफशिकन खानाच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. सुभेदार साहेबांनी आपल्याला सुभेदार महली भेटण्याची विनंती केली आहे. राजे ऐकत होते. त्यांनी विचारले, सुभेदार बिमार तर नाहीत? अल्लाच्या कृपेने त्यांची तब्येत ठीक आहे. तुम्ही आमच्या मुक्कामाची वाट दाखवा. आपण सुभेदारांच्या घरी येत नाही? खानाच्या पुतण्याने विचारले. नाही, आम्ही आमच्या मुक्कामावर जाणार आहोत. पालखी चालू लागली. सुभेदारांचा पुतण्या मार्ग दाखवण्यासाठी आपल्या स्वारानिशी पुढे धावला. राजांच्यासाठी मोकळ्या केलेल्या शाही बागेतल्या महालात राजे पोहोचले. महालाभोवती राजांच्या इतर मंडळींकरता तंबू डेरे उभारले होते. राजांना मुक्कामावर सोडून सुभेदारांचा पुतण्या सुभेदारांकडे धावला. सुभेदार आपले अधिकारी गोळा करून राजांची वाट पाहत होता. पुतण्याने घडलेला प्रसंग सांगितला. सुभेदार ते ऐकून थक्क झाला. खुद्द शहाजादा येतो आहे असे समजून राजांची बडदास्त ठेवावी असे औरंगजेबाने फर्मान का काढले ते सुभेदाराला समजले. चूक झाली होती. शिवाजीने वर कळवले तर कदाचित इतराजी होण्याचा संभव होता. सफशिकन खानाची सारी घमेंड उतरली. सारे अधिकारी घेऊन तो शाही बागेकडे धावला. अत्यंत आदबीने त्याने राजांची भेट घेतली. नजराणे लावले त्याबद्दल राजांची समाधान व्यक्त केले. एवढे नव्हे तर दुसऱ्या दिवशी सुभेदारच्या घरी पाहुणचाराला येण्याचे राजांनी आनंदाने मान्य केले. ठरल्याप्रमाणे राजे दुसऱ्या दिवशी सुभेदाराकडे गेले. राजांच्या विनयशील स्वभावाने साऱ्यांच्यावर राजांची छाप पडली. राजे काही दिवस औरंगाबादेस राहिले. राजांनी विश्रांती घेतली आणि पुढचा प्रवास सुरू केला. सुभेदार शहराबाहेरपर्यंत राजांना पोहोचवायला आला होता. हवा प्रसन्न होती. राजा आपल्या नजरेने सारा मुलूक निहाळीत होते. पालखी एका चालीने जात होती. बाळराजे त्यांच्या पालखीबरोबर जाणाऱ्या हिरोजी फर्जंदला अनेक प्रश्न विचारून भंडावीत होते. राजांच्या नजरेत दौलताबादचा किल्ला दिसू लागला. नजीक येणाऱ्या किल्ल्यावर राजांची नजर स्थिर झाली होती. सपाट मुलुकामध्ये तो किल्ला आपल्या ऐश्वर्याने उंचावला होता. खंदकांनी वेढलेला, ताशीव कड्यांनी सजलेला तो भव्य किल्ला राजांच्या नेत्राचे पारणे फेडीत होता. हिंदूंची दुसरी शाही येथेच नांदली होती. कथा कीर्तनात दंग झाली होती. एकावर एक टप्पे घेत चढलेल्या या किल्ल्याच्या शिखरावर फडकणारे हिरवे निशाण पाहून राजांचे मन व्यथित झाले. विजयनगरच्या साम्राज्याची धूळदाण झाली. दौलताबादच्या साम्राज्यावरून मोगली वरवंटा फिरला. केवढी वैभव संपन्न साम्राज्याचे नाश पावली. कुणामुळे? का? राजांच्या मनात विचार आला. आपल्याही स्वप्नांची ही गत व्हायची नाही ना? त्या विचाराबरोबर राजांचे अंग थरथर कापू उठले. एक निश्वास बाहेर पडला. दौलताबादेसमोर किल्लेदार राजांच्या स्वागतासाठी उभा होता. पण राजांनी तेथे मुक्काम केला नाही. व्यथित राजांच्या कानावर धक्का देणारी बातमी आली. नेताजी आदिलशाही सोडून मिर्झा राजांना मिळाले होते. औरंगजेबाने त्यांना 5,000 मनसब देऊ केली होती. त्या बातमीने राजे दुःखी बनले होते. बराच वेळ काही न बोलता विचार करीत होते. भल्या पहाटे राजांनी मुक्काम हलवला. राजे निराजी पंतांना म्हणाले, पंत, वाटेत घृणेश्वर दैवत लागतं. आम्हा भोसल्यांचं कुलदैवत. तिथं एक मुक्काम करावासा वाटतो. चांगली इच्छा आहे. राजे निराजी पंतांनी मान डोलवली.
काही शिबंदीचे स्वार घृष्णेश्वराकडे दौडले. घृष्णेश्वर मंदिर जसे जवळ येऊ लागले तसे राजे अधीर बनले. पालखी थांबवली गेली. राजे पायउतार झाले. बाळराजांना ते म्हणाले, बाळराजे, इथून घोड्यावरून जावं असं आमच्या मनात आहे. तुम्ही येणार? येऊ ना आबासाहेब. घोडी आणली गेली. गर्द राईने सुशोभित असलेले डोंगर, गार वारा यामुळे साऱ्यांची मने प्रसन्न होती. तेजसिंह कछवा राजांच्या जवळ आला. तो म्हणाला, राजसाहेब, बादशहांची ही आवडती जागा. औरंगाबादेला जेव्हा शहेनशहा सुभेदार होते तेव्हा नेहमी इथं छावणी करीत. ही जागा फार आवडली असं म्हणत. राजाने सभेवर नजर फिरवली आणि ते म्हणाले, खरोखरच चांगली जागा आहे. पण तेच सिंहजी, जागा उगीच आवडत नाही. त्या जागेचं काहीतरी नातं असावं लागतं. तेव्हाच अशी ओढ असते. आम्ही समजलो नाही, ते सिंह म्हणाला. आम्हाला तरी कुठं माहीत आहे. या जागेशी बादशहाचा काहीतरी ऋणानुबंध असावा असं उगीच आम्हाला वाटलं. चल. डोंगर पायथ्याला वसलेल्या घृष्णेश्वराजवळ कळस दिसू लागला. हीच ती भोसल्यांची पुण्यभूमी, भोसल्यांचे कुलदैवत. राजांनी बाळराजांचा सह देवदर्शन घेतले. घृष्णेश्वराला अभिषेक केला, दान केले. घृष्णेश्वराच्या परिसरात राजांचे मन तल्लीन झाले. पूजा आटोपून जेवण व्हायला 2 प्रहर झाली. राजे बाळराजांसह देवळाच्या फरशीवर बसले होते. निराजी पंत सोवळे बदलून आत आले. राजे निराजी पंतांना म्हणाले, पंत, खूप बरं वाटलं नाही? जागाच तशी आहे. स्वयंभू स्थान आहे ना? निराजी पंत सांगत होते. राजे, येथून जवळच डोंगरात फार देखण्या गुहा आहेत म्हणे. जवळ असतील तर पाहूया ना, राजे म्हणाले. पण तेथे वन्यश्वापदांची वस्ती असते असं म्हणतात. मग काय, ती खातात की काय? हिरोजी फर्जंद म्हणाला, 4 पोलवते संघ घेतले की झालं. चला बाळराजे, म्हणत राजे उठले. गर्द राईने माखलेल्या जंगलाकडे सारे चालत होते. घृष्णेश्वराच्या वाट दाखवित होता. रानातली नाना रंगाची पाखरे बाळराजांचे लक्ष वेधून घेत होती. डोंगराची चढण चांगली वाट गर्द सावलीतून येत होती. सूर्य माथ्यावर असूनही सूर्याचे किरण जमिनीवर पडत नव्हते आणि एकदम झाडी संपली. नकळत साऱ्यांची पावले थांबली. समोरचे दृश्य अवाक करणारे होते. चारी बाजूनी जंगल तुटले होते आणि कड्यातून कोरलेल्या गुहा नजरेत येत होत्या. लक्ष खेळत होते मोठ्या गुहेवर. गुहेच्या द्वारी अजस्त्र कोरीव हत्ती उभे होते. वाट्याळा म्हणाला, ते कैलास मंदिर. तेवढंच मोकळं आहे. बाकीच्या गुहांच्या वाटा खराब झालेत, पण सर्व गुहात हेच बघण्यासारखं आहे. जसजसे राजे नजीक जात होते तशी कैलासाची भव्यता नजरेत भरत होती. कैलासाच्या दरवाजावरची द्वारपाल दैवत पाहत राजे मंदिरात प्रवेश करते झाले. जिकडे पाहावे तिकडे भव्य शिल्पे उभी होती. समोरच्या शिल्पाकडे राजे पाहत राहिले. कैलासावर पार्वती श्री शंकरांच्या मांडीवर बसलेली. बाजूला सर्वजण उभे आणि कैलास हलवण्याच्या प्रयत्नात गडलेला रावण. न कळत राजांचे हात जोडले गेले. राजे उद्गारले, धन्य तो तपस्वी रावण. आईच्या पूजेसाठी खुद्द कैलासाला हात घालण्यातच त्याचं धारिष्ठ. हे कोण कलावंत की ज्यांचे हात एवढी कुशल कारागीर करण्यास समर्थ होते? फार पूर्वी श्रमण, यती, मुनी, यक्ष, गंधर्व आणि हिंदू साधू यांनी विश्वकर्म्याच्या मदतीने ही शिल्प कोरली असं म्हणतात, वाटाड्याने सांगितले. साधुत्वाखेरीज हे भव उमटतील कसे? राजे बोलून गेले. वा निराजी पंत, इथं आम्हाला आणून जीवनाचं सार्थक केलं. आज आम्ही धन्य झालो. भारावलेल्या मनाने राजांनी सर्व मंदिर पाहिलं. केव्हा वेळ गेला तेही कळलं नाही. सूर्यास्त झाल्याची जाणीव राजांना देण्यात आली. राजे मंदिरातून बाहेर पडले. घृष्णेश्वराजवळ राजे आले तेव्हा चांदणे फाकले होते. हवेत गोड गारवा होता. भोजन करून सारे उघड्यावर झोपले. राजांच्या शेजारी बाळराजांची गादी होती. बाळराजे केव्हाच झोपी गेले होते. देवळाच्या अंगणात शेकोटी पेटली होती. चारी बाजूंना पहारे होते. देवळाच्या पूर्वेला कछवाह बेग आपल्या माणसांसहित विश्रांती घेत होते. राजे आकाशातल्या चंद्राकडे पाहत होते. चाहूल लागताच त्यांनी विचारले, कोण? जी, मी मदारी. ये, झोपला नाहीस? 15-16 वर्षाचा मदारी राजांच्या जवळ आला. काही न बोलता तो पायाशी बसला. राजांचे पाय चेपण्यात मदारी गर्क झाला. राजांच्या डोळ्यासमोरून मात्र कैलास हलत नव्हता. प्रवासाच्या दिवसांबरोबर उष्मा वाढत होता.
माणसांचा वेश, भाषा बदलत होती. मोगली भाषा सर्वत्र ऐकू येत होती. राजे लक्ष देऊन ती भाषा ऐकत होते. राजांना मुसलमानी बोली येत होती, पण राजे आता त्या भाषेत सफाईकडे लक्ष देत होते. वाढत्या उन्हामुळे भल्या पहाटे प्रवास सुरू करावा लागला. 2 प्रहरी विश्रांती घेऊन उन्हे कळल्यावर परत प्रवास सुरू होई, तो सूर्यास्तापर्यंत. तरीही प्रखर उन्हाने अंगाची लाही होत होती. माकणीचे उंट बरोबर असूनही पाणी पुरत नसे इतका घशाला शोष पडे. राजे अशीरगडाला पोहोचले. अशीरगडाचा किल्लेदार राजांना सामोर आला. त्याने प्रेमभराने स्वागत केले. त्याने राजांचा मोठा सत्कार केला. राजे अशीरगडाकडे पाहत होते. हाच तो अशीरगड की जो ताब्यात आल्यानंतर आनंदाने बेहोश झालेला अकबर म्हणाला होता, अशीरगड जिंकून आज मी दक्षिणेचा दरवाजा उघडला आहे. निरोप देताना अशीरगडचा किल्लेदार म्हणाला, राजसाहेब, तुम्हाला भेटायला जीव आतुर होता. तुमच्या भेटीनं एक मुराद पुरी झाली. यापुढं आपण बादशहाची सेवा करू की औलाद व अफलाद. अपमान राजांची पाठ सोडित नव्हता. शाही दरबारात बादशहांच्या भेटीला जाताना इतमामास साजणारा सरंजाम पेलणार नाही म्हणून बादशहाने 1,00,000 रुपये देऊ केले होते आणि आता अशीरगडाचा किल्लेदार त्या तख्ताशी वंशपरंपरेने सेवा करण्याचे आव्हान करीत होता. कष्टी मनाने राजांनी अशीरगड सोडला. ग्वालेरचा राजा मानसिंग याचा किल्ला राजांच्या मनात घर करून राहिला. डौलदार भव्य बुरुजांची रांग भक्कमपणाबरोबरच किल्ल्याच्या सौंदर्यातही भर घालीत होती. ते मनोरे पाहून राजांना उगीचच असे मनोरे आपल्या किल्ल्यावर असावेत असं वाटलं. आग्रा नजीक येत होता. देवी काय लिहिले आहे याची राजांना चिंता वाटत होती. उन्हाळा निखारा ओतीत होता. नर्मदा चंबळ पार करून राजे आग्र्यानजीक आले. राजांच्या आगमनाची वार्ता कळवायला जानी बेगचे स्वार पुढे गेले होते. राजे आपल्या सरजमासह 2 प्रहरी आग्र्यापासून एका मजलेवर दाखल झाले. शाही दरबारचा कुणीतरी मोठा सरदार वजीर आपल्या स्वागतास येईल अशी राजांची अपेक्षा होती. समोरून येणाऱ्या पथकाकडे लक्ष गेले. एक राजपूत स्वार व त्याच्या मागून येणारे 4 घोडेस्वार राजांना सामोर आले. काही अंतरावर आघाडीचा राजपूत पायउतार झाला. त्याने अदबीने मुजरा केला. राजासाहेब, कुमार रामसिंगांनी आपला स्वागतासाठी पाठवलं आहे. आपली तारीफ? राजांनी विचारले. नाचीजला मुन्शी गिरधरलाल म्हणतात. राजांना हसावे की रडावे हे समजेना. आपल्या स्वागतासाठी एक सामान्य कारकून येतो. राजांची नाराजी गिरधरलालने चटकन ओळखली. राजासाहेब, गैरसमज न व्हावा. खुद्द रामसिंगच येणार होते, पण आजच ते शाही पहाऱ्याच्या कामावर गुंतले आहेत. त्यांचा नाईलाज झाला. आपण इतराजी न होता कृपावंत होऊन मुक्कामी चालावं. रामसिंगांना मोकळीक मिळताच रिवाजाप्रमाणे ते आपल्याला सामोरे येतील. बादशहांचा दरबार उद्याच ना? जी. राजांनी गिरधारलालची विनंती मान्य केली. आग्रा शहरात गिरधारलालसह राजांनी प्रवेश केला. सायंकाळ होत होती. मनस्वी उकाड्याने राजे थकले होते. राजांची उतरण्याची सोय मुकुलचंदाच्या सराईत केली होती. त्या सराईत राजे रात्र घालवणार होते. सकाळी रामसिंगाबरोबर राजे त्यांच्या खास मुक्कामावर जाणार होते. सराई चांगली होती. सर्व व्यवस्था चोख होती. पण आग्रा प्रवेशातच आपल्या सामोरे कोणी मातबर येऊ नये हे चिन्ह राजांना बरे वाटले नाही. हे त्यांच्या मनाला लागले. भल्या पहाटे स्नान आटोपून पूजा करून राजे सूर्योदयाला बाळराजांसह तयार होऊन रामसिंगाची वाट पाहत बसले. अनेक अश्वपथक आग्र्यात प्रवेश करीत होती. बाळराजे सराईतून त्या मिरवणुका पाहत होते. वाढत्या क्षणाबरोबर राजांची अस्वस्थता वाढत होती. आग्रा शहराला यक्षनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहराबाहेर जिकडे पाहावे तिकडे खास समारंभाला झालेल्या सरदारांच्या छावण्या पसरल्या होत्या. औरंगजेब साध्या राहणीचा होता, तरी या समारंभाला ऐश्वर्यात किंचितही उणीव पडू नये यासाठी तो खबरदारी घेत होता. आजवर झाला नाही असा भव्य समारंभ करण्याचे त्याने ठरविले. या हेतूमागे मोठे राजकारण होते. शहाजहान नुकताच मेला होता. कायदेशीरपणे आता औरंगजेब सिंहासनावर बसणार होता. हे राज्य मिळवण्यासाठी जो खटाटोप करावा लागला त्यात औरंगजेबाला पुष्कळ दुष्कृती सहन करावी लागली. बापाला कैदेत टाकल्याने जुने सरदार नाखुश बनले होते. भावंडांची बंडे मोडून त्यांना देशांत शासन देऊन औरंगजेब तख्तावर आला होता. ज्यांनी त्या बंडखोर भावांना साथ दिली त्यांनाही औरंगजेबाने शासन केले होते. राज्यावर बसण्यासाठी उतावीळ असलेल्या औरंगजेबाला कैदेतल्या बापाच्या मृत्यूची वाट पाहत बसणे असह्य होऊन त्याने विषप्रयोगाने बापाचा अंत केला होता.
या सर्व गोष्टींची वंदता दरबारात पसरली होती. ही दुष्कीर्ती पुसून जावी, या 50व्या वाढदिवसाच्या सिंहासनारोहणाच्या प्रसंगी सर्व सरदारांना खुश करावे, या हेतूने भव्य दरबार औरंगजेबाने योजला होता. त्यासाठी दिल्लीचे जगद्विख्यात तख्ते ताऊत म्हणजे मयूर सिंहासन त्याने आग्र्याला आणून घेतले होते. याच दिवान-ई-आमच्या दरबारात शिवाजीची भेट घेण्याचे त्याने ठरवले होते. त्यामुळे आपोआप शिवाजीला बादशहाचे सामर्थ्य कळणार होते, आपली स्वतःची लायकी समजणार होती. शिवाजी राजांना सामोरे जाण्यासाठी औरंगजेबाने कुमार रामसिंग आणि मुखलिसखान यांची नेमणूक केली होती. ज्या दिवशी राजे आग्र्याजवळ येऊन पोहोचले त्याच दिवशी रामसिंगाच्या हप्तचौकीचा दिवस आला. आठवड्यातून एक दिवस खुद्द बादशहांच्या निवासस्थानावर पहारा करण्याचा तो दिवस. त्यामुळे रामसिंग अडकून पडला. नाईलाजाने त्याने गिरधारलालला राजांच्या स्वागतास सामोरे पाठवले. दरबाराच्या गडबडीत गुंतलेल्या औरंगजेबाच्याही ते ध्यानी आले नाही. गिरधरलालने राजे सराईवर आल्याची वर्दी दिली, पण रामसिंगाला हलता येत नव्हते. दुसऱ्या दिवशी दरबार होणार होता. रामसिंगाने गिरधरलालला राजांची समजूत काढून सकाळी दरबाराकडे आणायला सांगितले. शाही पहाऱ्याच्या कामातून सुटका होताच आपण राजांना सामोरे येत असल्याचे कळविले. गिरिधरलाल राजांना आणण्यासाठी सराईवर गेला. सकाळी गिरधरलाल राजांना आणण्यासाठी गेला. नुसत्या गिरधरलालला पाहून राजांना संताप आला. गिरधरलालने सर्व परिस्थिती सांगितली, विनवणी केली. राजासाहेब, दरबारी धामधूम चालू आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. कुमार रामसिंग कामात गुंतलेत. दरबार सुरू होण्याची वेळ आली आहे. मनात विकल्पना आणता आपण चलावं. कुमार कदाचित आपणास वाटेतच भेटतील. राजांनी संताप आवरला. दक्षिणेतून आपण इथवर आलो, एवढ्याशा गोष्टीने सारे बिघडवण्यात अर्थ नाही हे त्याने जाणले. सूर्य चांगलाच वर आला होता. उष्मा जाणवू लागला होता. राजांनी नजराण्याचे साहित्य बरोबर घेतले. संभाजीला बरोबर घेऊन राजे आपल्या इतमामासह घोड्यावरून निघाले. गिरिधरलाल मार्ग दाखवित होता. आपल्या ऐश्वर्यासह जाणाऱ्या या मराठा राजाकडे सारे कौतुकाने पाहत होते. दैव वेगळे असले की केलेल्या साध्या गोष्टींना देखील वेगळा अर्थ प्राप्त होतो. धरलेले मार्गही चुकतात. शिवाजी राजांना आणण्यासाठी गिरधरलालला पाठवताना त्यांनी कोणत्या रस्त्याने यायचे हे सांगायला रामसिंग विसरला. पहाऱ्यावरून सुटका होताच रामसिंग व मुखलिसखान फिरोजा बागेवरून राजांच्याकडे येत होते आणि त्याच वेळी गिरधरलाल मुन्शी 10 आरा बागेवरून राजांना घेऊन जात होता. जेव्हा कुमार रामसिंगाला कळले की शिवाजी 10 आरा बागेवरून जात आहे, तेव्हा त्यांनी आपले सेवक डुंगरमल चौधरी व रामदास राजपूत यांना राजांना फिरोजा बागेच्या रस्त्यावरून आणण्यास पिटाळले. त्या दोघांनी पुढे जाऊन राजांची वाट बदलली. राजांना बाजारपेठेतून कुवरच्या तळाकडे आणले आणि नुरगंज बागेपाशी त्यांची गाठ पडली. राजांच्या शेजारी कुवरसिंग होता. त्याने रामसिंगाची ओळख करून दिली. रामसिंगालाही शिवाजीचा परिचय करून दिला. आकाशात ऊन तळपत होते आणि आग्र्याच्या भर बाजारात या दोघांची भेट होत होती. दोघेही घोड्यावर स्वार होते. रामसिंगाने आपला घोडा नजीक आणला आणि घोड्यावरूनच त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. राजे तसेच मुखलिसखानाला भेटले. राजांचा बरोबर लवाजमा पाहून रामसिंग म्हणाला, राजसाहेब, पुढे भीड फार आहे. माझ्या तळाशेजारीच आपला तळ उभा आहे. हत्ती तळावर जाऊ देत. दरबारची वेळ झाली आहे. उशीर करून चालायचं नाही. राजांनी मान्यता दिली. कुमार रामसिंग खान यांच्यासह राजे जात होते. तांबड्या पत्थरांनी नक्षीदार चबुतरांनी सजलेली लाल किल्ल्याची इमारत मोगली ऐश्वर्याची साक्ष देत होती. रामसिंगासह शिवाजीराजांनी किल्ल्यात प्रवेश केला. खास कपडे केलेले शस्त्रधारी पहारेकरी आपल्या जागेवरून नजरेने प्रत्येक येणाऱ्या इसमावर लक्ष ठेवित होते. प्रवेशद्वाराच्या अधिकाऱ्याने रामसिंगाची खातरजमा करून घेताच राजे लाल किल्ल्यात प्रवेश करते झाले. राजे पायऱ्या चढून वर गेले. आजूबाजूला नजर टाकण्याची उसंत राजांना नव्हती. राजे जात असताना नगाऱ्याचा आवाज घुमला आणि रामसिंगाने भरभर चलण्याची विनंती राजांना केली. दिवान-ई-आमच्या समोरील उद्यानात नानाविध तऱ्हेच्या वेशात उभे राहिलेले सरदारांचे घोळके पाहताच रामसिंगाने दिवान-ई-आमचा खास दरबार संपल्याचे ओळखले. ज्या दरबारी हजर राहण्यासाठी मिर्झाराजांनी राजांना पाठवले होते, एवढ्या लांबचा प्रवास घडविला होता, तो दरबार संपला होता. दिवान-ई-आमचा दरबार संपवून औरंगजेब आपल्या सल्लागृहात म्हणजेच दिवान-ई-खास मध्ये गेला होता.
रामसिंगाने शिवाजी राजे आल्याची वर्दी वजीर जाफर खानला कळवली. शिवाजी आल्याचे कळताच औरंगजेबाने असद खान बक्षीला राजांना भेटीसाठी पुढे घेऊन येण्यास सांगितले. राजे संभाजी राजांसह बादशहाच्या बोलवण्याची वाट पाहत उभे होते. असरद खानने रामसिंगाला बादशहाची आज्ञा सांगितली आणि रामसिंग राजांच्या सह दिवाण ई खासमध्ये गेला. प्रखर उन्हातून गेल्यामुळे दिवाण ई खासमध्ये प्रवेश करताच तिथल्या मंद प्रकाशामुळे क्षणभर राजे दाराशीच थांबले. आतले दृश्य नजरेत आले. दिवाण ई खासच्या प्रशस्त महालात औरंगजेब भरजरी बैठकीवर बसला होता. बाहेरचा उष्मा भासू नये म्हणून दिवाण ई खासच्या चारी बाजूच्या कमानीवर वाळ्याचे पडदे सोडले होते. त्यावर सतत बाहेरून गार पाण्याचा शिडकाव होत असल्याने महालात वाळ्याचा सुखविणारा सुगंध दरवळत होता. औरंगजेबाप्रमाणे सशस्त्र रक्षक उभे होते. 2 दासी वारा ढाळीत होत्या. बसल्या जागेवरून औरंगजेब नजर फिरवित होता. दरबारात अगदी निवडक बादशहांच्या खास मर्जीतले लोक हजर होते. वजीर जाफर खान जसा त्यात होता तसाच औरंगजेबाचा नातलग म्हणून जसवंत सिंगही हात बांधून नजर जमिनीवर खिळून उभा होता. औरंगजेबाच्या अंगावर अत्यंत भारी हिरवी फुले व जरीची बुंदके काढलेले मलमली अंगरखा होता. कमरेच्या श्वेत कमरबंदावर रेशमी जरी काम केले होते. मस्तकावरचा किमॉस सोनेरी जरामुळे झगझगत होता. किमॉसच्या मस्तकपट्टीवर अत्यंत तेजस्वी असे मोठे हिरे लखलखत होते. गळ्यात टपोऱ्या मोत्यांचे 7 सर रोळत होते. ज्यांच्या साधेपणाची ख्याती राजाने ऐकली होती ते साधेपण निरखीत राजे उभे असता जाफरखान सामोरा आला. राजे त्यांच्या पाठोपाठ पुढे सरकले. औरंगजेब शिवाजीराजांना निरखीत होता. किंचित ठेंगणी पण आपल्या पुरुषी सौंदर्याने भारून टाकणारी राजांची मूर्ती जवळ येत असताना औरंगजेब पाहत होता. राजे औरंगजेबासमोर उभे राहिले. मागून आलेल्या सेवकाने नजर पुढे केली. राजांनी 1000 मोहरा, 2000 रुपये नजर व 5000 रुपये निसार दिली. राजे थोडे मागे सरले. संभाजीराजे पुढे सरले. त्यांनी 500 मोहरा व 1000 रुपये नजर दिले. 2000 रुपये निसार दिली. दोघांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. राजे उभे होते पण औरंगजेब काही बोलला नाही. दिवाणी आमच्या दरबाराने थकलेल्या औरंगजेबचे गर्दीवर रेवलून राजांकडे पाहत होता. राजांना अवघडल्यासारखे झाले. वजिराने राजांना खुणावले आणि जसवंत सिंगच्या पाठीमागे राजांना उभे केले. शेजारी संभाजी रामसिंग उभे राहिले. राजांचा संताप वाढत होता. त्याला पायबंद घालण्याचा राजे प्रयत्न करीत होते. सर्वांना विडे दिले. राजांना विडा मिळाला पण खिल्लत मात्र पाचशहाजादे जाफर खान व जयसिंग यांनाच मिळाली. मिर्झा राजांच्या भेटीपासून राजांचे अपमान होत होते. त्या सर्व अपमानाचा हा कळस होता. सुभेदारी राहिली बाजूला पण साधी खिल्लतही मिळू नये. दरबारी बोलावले ते याच अपमानासाठी. जसवंत सिंगला खिल्लत मिळते, त्याचा सन्मान होतो, कशाबद्दल? राजे दिलगीर बनले. उभ्या जागी त्यांच्या अंगाला कापरा सुटला. डोळे लाल होऊन अश्रूने भरले. राजांनी विचारले, रामसिंग, माझ्यासमोर कोण उभा आहे? केवढा मोठा आवाज! बादशहा असता उभं राहायचं ते नजर दर कदम जमिनीला खिळून बोलायचं झालं तर बादशहाच्या अनुज्ञेनं, आणि तेही नजर वर न करता तोंडाला रुमाल लावून. आणि हे मोकळे शब्द आले कुठून? रामसिंग कुजबुजला. राजा जसवंत सिंग. नाव ऐकताच वीज कडाडली. हा जसवंत सिंग? त्यानं माझ्या सैन्याकडून मार खाल्ला. माझ्या सैन्यानं त्याची पाठच पाहिली. त्याच्या मागे मी उभा. रामसिंग घाबरला. हाताने तो राजांना शांत राहण्यास खुणवीत होता. ज्याने राजांचा राग आणखीन भडकला. हम बर्दाश्त नहीं कर सकते. रामसिंगचे राजाचा हात धरला. तो झिडकारीत राजे ओरडले, कभी नहीं. राजांनी सरळ औरंगजेबाकडे पाठ फिरवली आणि राजे तडक दिवाणी खाच्या बाहेर गेले. पाठोपाठ संभाजीराजे धावले. सारा दरबार स्तिमित झाला. रामसिंग बादशहाला मुजरा करून पाठ न दाखवता बाहेर गेला. राजांना बाहेरच्या फरशीवर उभे राहणे अशक्य होऊन बसले होते. त्यांनी आपले मस्तक दोन्ही हातात धरले होते. डोळ्यात अंगार पेटला होता. रामसिंग धावला. तो म्हणाला, राजासाहेब. राजे डावा हात उंचावे ओरडले, काही सांगू नका कुंवर. यासाठी मला बोलावून घेतले. मला माहीत आहे हवं तर माझं शिर उडवा, पण मी परत बादशहाच्या समोर जाणार नाही. सारे शब्द औरंगजेब ऐकत होता. औरंगजेबाने मुलतफी खान, अकील खान,
मुखलिस खान यांना आज्ञा केली, शिवाजीला शांत करा, त्याला खिल्लत देऊन घेऊन या. तिघे गडबडीने बाहेर गेले. राजांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने राजे जास्तच भडकले. खिल्लत? कोण परवा करतो त्या खिल्तीची? जसवंत सिंगामागे मला उभं केलं जातं का? मी काय केलं होतं म्हणून माझा हा अपमान? माझा मुलगा बादशहाचा नोकर होता, 6 हजारी होता, त्याला कुठंही उभा करायचा होता. मी तुमच्या बादशहाचा नोकर नव्हतो. राजासाहेब, मुखलिस खान बोलण्याचा प्रयत्न करीत होता. तुमचा बादशहा माझा खून करू शकतो, मी त्याची चाकरी कदापि करणार नाही, अशक्य. नाईलाजाने सारे माघारी फिरले. त्यांनी बादशहाला सर्व सांगितले. रामसिंग म्हणाला, अलीजहां, ही आग्र्याची हवा राजांना मानवली नाही, त्यांना माफी असावी. हम राजा का दर्द दिल जान सकते हैं. औरंगजेब म्हणाला, रामसिंग, तू शिवाजीला घेऊन जा, माझं खास गुलाबपाणी त्याच्यासाठी वापर, त्याला शांत कर, तो शांत झाला की मग बोलू. जा तू. रामसिंग राजांसह आपल्या मुक्कामावर आला. रामसिंगच्या डेऱ्यात राजांना बैठकीवर बसवले गेले. राजांच्या अंगाचा कापरा उद्याप कमी झाला नव्हता. रामसिंग ही बेचैन होता. मिर्झा राजांनी राजांची सारी जबाबदारी रामसिंगवर सोपवली होती. राजांच्या वर्तनाचे काय परिणाम होतात हेही रामसिंगला कळत नव्हते. तो घाबरून गेला होता. तो म्हणाला, राजासाहेब, तुम्ही असं वागायला नको होत. राजांची जळजळीत नजर रामसिंगावर खेळली. राजे म्हणाले, माझ्यापेक्षा बादशहांना का सांगत नाही? माणसानं किती सोसावं यालाही मर्यादा असतात. माझी लायकी सांगायला मोगल दरबारी अनेक हजर आहेत, कुणी खिल्ती हरवल्या आहेत, कुणी बोटं. पण राजासाहेब, याचा नतीजा? परिणामाची काळजी राजपूत केव्हापासून करू लागले? गैरसमज होतोय हा, रामसिंग म्हणाला. गैरसमज? राजे उदारले. हा, गैरसमज. साधे रिवाज दरबाराला पाळता येत नाहीत. आम्ही येणार हे माहीत असून सामोरा कोण येतो? तुमचा कारकून. जाणून बुजून आम्हाला 5,000रीत उभं केलं जातं, आमच्या देखीत खिल्लत वाटली जाते आणि आम्ही वगळले जातो. हे सारं दिसतं आणि वर आमचाच गैरसमज. रामसिंग निश्चल आवाजाने म्हणाला, हा गैरसमज. मी अगदी खरं सांगतो राजासाहेब, चूक असलीच तर ती आपल्या देवाची आहे. बादशहाने तुमच्या स्वागतासाठी सारी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, पण मी पहाऱ्यात अडकलो. दरबाराच्या गर्दीत बादशहांच्या ते ध्यानी आलं नाही आणि मीही त्यांना भेटू शकलो नाही. सकाळी निघालो तो आपली चुकामुक झाली. आपल्याला गाठण्यात वेळ गेला. कुणास माहीत दिवाणी आमच्या दरबारात आपली भेट झाली असती तर बादशहांची काय कृपा झाली असती. बादशहा दरबारी तुमची इंतजारी करीत होते, तुम्ही हजर राहिला नाही. त्यांचा गैरसमज बादशहांनी का करून घेऊ नये? पण त्यांनी गैरसमज करून घेतला नाही. तुम्ही आल्याचं कळताच बादशहांनी तुम्हाला भेटायला बोलवलं, तुमची नजर निसार स्वीकारली आणि त्याबद्दल असा अपमान केला. कसला अपमान? रामसिंग कडवटपणे म्हणाला. माहीत आहे, खुद्द मिर्झाराजे दरबारी त्याच जागी उभे राहतात, तिथंच तुम्ही होता. रामसिंग, एक विसरलात. राजे बोलले, तुमचे वालिंदे औरंगजेबाचे नोकर आहेत. मी तह झालेला तरी स्वतंत्र राजा आहे. औरंगजेबाने राजा किताब देऊन मी राजा झालो नाही. त्याआधीच राजे पण मला चिकटलं आहे. राजे उठले. रामसिंगाच्या खांद्यावर हात ठेवी ते म्हणाले, रामसिंग, ते तुम्हाला कळायचं नाही. तुम्ही काळजी करू नका. जे घडलं त्याला मी आनंदाने तयार आहे. मी पण विचार करेन. रामसिंगाच्या तळानजीकच राजांच्यासाठी उभारलेल्या तळावर राजे आले. निरोप घेऊन रामसिंग परत गेला. राजे आपल्या डेऱ्यात गेले. निराजी पंत, सोनदेव, फर्जंद ही सारी मंडळी ते वर्तमान ऐकून चिंतित पडली होती. बाहेर काळोख पसरला होता.